ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील। 17 वर्षाची साधना भोसले ही शालेय जीवनात अभ्यासू होती। कष्टाळू, मनमिळाऊ आणि सर्वांशी कृतज्ञतेने वागणारी होती। डॉक्टर बनणं तिचं स्वप्न होतं। तिचे वडील मुख्याध्यापक होते आणि आई गृहिणी होती। हे कुटुंब अत्यंत आनंदाने जगत होतं, पण काळाने घाट घातला आणि होत्याचं नव्हतं झालं। साधना भोसले ही पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती। तिला 10वीत 92% गुण मिळाले होते आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं। त्यासाठी ती मनापासून तयारी करत होती, अभ्यासही करत होती। वडील धोंडीराम भोसले यांनी साधनाला पुढील शिक्षणासाठी तिला सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पाठवले। नीटच्या सराव परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले, त्यामुळे वडील धोंडीराम भोसले यांनी साधनाला जाब विचारला, परीक्षेत एवढे कमी गुण कसे काय मिळाले? अशाने तू डॉक्टर कशी होणार? अशी विचारणा त्यांनी केली। तेव्हा साधनाने तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्ही तरी शिकून कुठे कलेक्टर झालात, असं उलटं उत्तर वडिलांना दिलं। साधनाने उलट उत्तर दिल्याने वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला आणि संतप्त झालेल्या धोंडीराम यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधना हिला बेदम मारहाण केली। तेव्हा त्यांच्या पत्नीने मध्ये पडून त्यांना थांबवले, मात्र काही वेळाने त्यांनी साधनाला हिला पुन्हा मारहाण केली। एवढेच नाही तर शुक्रवारी रात्रभर ते तिला मारहाण करत होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उठून शाळेत योगा दिनाच्या कार्यक्रमाला गेले। घरी परतल्यावर साधनाही त्यांना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली। त्यानंतर घाबरलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधनाला हिला सांगली येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले। साधना ही बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचं सांगत त्यांनी तिला उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे उपचार घेण्यापूर्वी साधना हिचा मृत्यू झाला होता। त्यानंतर साधना हिचा शिवविच्छेदन केल्यावर तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेली चौकशी आणि आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षक असलेले वडील म्हणजेच धोंडीराम भोसले यांनी पोलिसांनी अटक केली। साधना हुशार होती, तिला 10वीमध्ये 92% गुण मिळाले होते। डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं, परंतु केवळ नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडूनच अशी अमानुष मारहाण करून तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी धोंडीराम भोसले यांना आटपाडी पोलिसांनी अटक केलेली आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोटच्याच लेकीलाच अशी अमानुष मारहाण करणाऱ्या बापाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे।